रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे, हा वेडा झालेला आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी आजोबानं घोषित केलं होतं की रोहित हा महाराष्ट्रात काम करेल ह्याचा अर्थ तो मंत्रिमंडळात असेल। परंतु आता सरकारच आलं नाही, 10च्या वर सीटा निवडून आलेल्या नाहीत, त्यामुळं वैफल्यग्रस्त झालेला आहे, त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे। त्यामुळं तो असं सातत्यानं वेगवेगळे ट्विट करत असतो, वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो। मी कोणीतरी जगापेक्षा वेगळा आहे, मी अत्यंत शहाणा आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा मी कोणीतरी तज्ज्ञ आहे, अशा आविर्भावात रोहित पवार राहतो। आता मुळात रोहित पवार आलाय निवडून किती मतानं? 1111 मतानं आलाय। मग ईव्हीएम घोटाळा करून तो निवडून आला का असं म्हणायचं आहे का? नाना पटोळे 200 मतांनी निवडून आले, मग ते ईव्हीएम मध्ये तिथं काय घोटाळा आहे का, फ्रॉड आहे का? अरे लोकसभेला जेव्हा तुमचे खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले तेव्हा तुम्ही काय सांगितलं? महायुतीचा सुपडा साफ झाला, नरेंद्र मोदी साहेबांच्या महायुतीला राज्य सरकारनं नाकारलं, अशा पद्धतीची तुम्ही स्टेटमेंट होती ना। आता तुम्हाला सगळ्या जनतेने नाकारलं तेव्हा तुम्ही बोलताय की